गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. ब्रह्मानंदे योगानंद हा प्रकरण सुरू आहे आणि त्या प्रकरणाचा आज शेवट होणार आहे, म्हणजे ते प्रकरण पूर्ण होणार आहे. योगानंदाच्या निमित्ताने आपल्याला अष्टांग योगाच्या निमित्ताने ध्यानाच्या निमित्ताने असलेला योगानंद हा या प्रकरणाचा मुख्य उद्देश आहे सांगण्याचा. पण हे सांगताना सुद्धा मध्ये मध्ये बाधितानुवृत्तीचे श्लोक हे आलेले आहेत. त्यामुळे योगानंदाचा विचार करताना आपल्याला दोन्ही तिन्ही पद्धतीने करावा लागेल. म्हणजे ध्यानाच्या निमित्ताने, नंतर ज्ञानलक्षणेच्या विचाराने म्हणजे आत्मानात्म विचाराच्या निमित्ताने, किंवा प्रेमलक्षणेचा विचार केला तर प्रत्येकामध्ये विठ्ठल पाहण्याच्या निमित्ताने. एकूण अंतःकरण वृत्ती ही शांत झाली पाहिजे, म्हणजे उदासीन झाली पाहिजे, हा मुख्य विचार आपल्या पुढे आहे. 116वा जो श्लोक आहे तो आपल्याला असं सांगतोय की मोक्षाच्या दृष्टीने मनाचे दोन प्रकार आपल्या पुढे मांडलेत आणि त्या मनाचे दोन प्रकार आपल्या पुढे मांडून मग साधनेसाठी कुठलं मन, म्हणजे मन एकच आहे पण तरी सुद्धा आपल्या मनाला कुठे न्यायचं हा विचार या श्लोकाच्या निमित्ताने आपल्याला कळणार आहे. शुद्ध व अशुद्ध असे मनाचे दोन प्रकार सांगितले आहेत. मनाचा कामनेशी संबंध आला की ते अशुद्ध होते, कामनारहित असले की ते शुद्ध होते. इथे शुद्ध मन आणि एक अशुद्ध मन असे दोन विचार आपल्या पुढे मांडले. एक कामनेसहित, कामना शब्दाचा अर्थ इच्छा असा विचार केलेला आहे की ज्या अंतःकरणामध्ये म्हणजे मनामध्ये इच्छांचा धुमाकूळ असतो त्याला ते कामनेसहित असलेलं मन म्हणतात आणि त्याला अशुद्ध मन असं म्हणलंय. आणि त्याच्यामध्ये मग काम क्रोध असे सगळे विचार असतात. काम क्रोधे लिथाडिला तो कैचा म्हणावा भला असं समर्थांनी म्हणलंय पहिल्या समासामध्ये, की काम आणि क्रोध म्हणजे इच्छा आकांक्षा आणि त्या मिळवण्यासाठी विषयांमध्ये असलेली गुंतवणूक, या सगळ्या गोष्टी माझ्या अशुद्ध मनाला कारणीभूत आहेत. अशुद्ध मनामध्ये अंतःकरणाची लाट तयार झालेली असते. मुख्य विचार काय आहे की अंतःकरण नावाची गोष्ट धरली, म्हणजे मन नावाची गोष्ट घेतली की ते मन काहीतरी विचार करतच असतं. एक ते आनंदाकडे जाण्याचा तरी विचार करू शकतं, किंवा ते देहादी प्रपंचाच्या निमित्ताने प्रपंच सत्यत्व बुद्धीतनं, विषय सत्यत्व बुद्धीतनं ते मन विषय भोगाकडे तरी जात असतं आणि त्यांचा उपभोग घेण्याचा एक सतत प्रयत्न करत असतं आणि त्या निमित्ताने ते सुखी किंवा दुःखी होतं. आता विषयांचा आपण म्हणूया की एक प्रमाणात असलेला विषय उपभोग आहे तो मात्र सर्वांनाच मान्य, की उदाहरणार्थ भूक लागते. आता भूक लागली की ते मन सांगतं की मला भूक लागलेली आहे आणि मग तिथे जेवायला पाहिजे. आता भुकेच्या निमित्ताने जेवणं म्हणजे आपण म्हणूया की सकाळी नाश्ता केला, दुपारी जेवण केलं, 4 वाजता काही खाल्लं आणि रात्री जेवण केलं. अशा पद्धतीने 4 वेळा खाणं जे आहे ते मात्र प्रमाणात असलेलं खाणं आहे. पण त्याच्या पुढे जेव्हा आपलं खाण्याचं जेव्हा वाढतं तेव्हा आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की त्या मनामध्ये सतत खाण्याचाच विचार चालू आहे. आणि खाण्याचाच विचार चालू आहे या शब्दाचा अर्थ विषयांचा विचार चालू आहे. आणि अशा विषयांच्या विचारामध्ये मला योग्य आवडतं असं खाणं जर का घरी मिळालं तर मला बरं वाटतं, आणि नाही मिळालं तर मग मला क्रोध येतो, म्हणजे मला राग येतो. अशा पद्धतीने हे काम क्रोध लोभ मोह मत्सर आहे, हे माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडल्या की मला लोकांचा राग येतो. काही लोक अशी वागतात म्हणजे माझ्या मनासारखी वागत नाहीत. आणि अशा पद्धतीने हे जे कामक्रोधाचा जो विचार आहे तो ज्ञानदेवांनी सुद्धा मांडलेला आहे की जे प्राणी या कामी भरू प्रपंचावरी अति आदरू म्हणून पडिला विसरू स्वबोधाचा. जे प्राणी या कामी भरू म्हणजे ज्या प्राण्यांच्या अंतःकरणामध्ये म्हणजे मनामध्ये खूप इच्छांचा पूर आलेला असतो, प्रपंचावरी अति आदरू, प्रपंच करण्याविषयी सत्यत्व बुद्धी असते, अति आदर असतो, प्रपंचातली गोष्ट नीट झाली पाहिजे यासाठी सगळं जीवन वाहून टाकतात. आणि म्हणून पडिला विसरू स्वबोधाचा. अशा पद्धतीने त्या स्वबोधाचा म्हणजे आत्मस्वरूपाकडे जाण्याचा मार्ग माझा मीच कुंठित केलेला असतो, हे मला कळत नाही. म्हणून हे जे अशुद्ध मन जे आहे आणि त्या अशुद्ध मनातनं निर्णय केले गेलेले जे बुद्धीचे आहेत ते सुद्धा अशुद्धच असतात, किंवा चित्तामध्ये विषय ठेवले जातात ते सुद्धा अशुद्धच असतात. म्हणजे ते सतत देहादी प्रपंचाचे असतात. किंवा समर्थ असं म्हणतात
ज्यास वाटे सुखची असावे तेणे रघुनाथ भजनी लागावे, हा शुद्ध मनाचा विचार आहे. पण स्वजन सकळही त्यागावे दुःख मूळजे, म्हणजे हे जे स्वजन आणि सकळ हे जे काही मी जवळ करतो, त्या स्वजनामध्ये आपण म्हणूया माझे नातेवाईक आहेत, पण ते सकळमध्ये काम क्रोध लोभ मोह मत्सर हे सगळे जे काय आहेत, त्यामुळे माझं मन अशुद्ध होतं, ते सुख दुःख मिश्रित होतं, आणि मी वास्तवात सुखरूप असताना मला मात्र माझं मन शुद्ध केलं पाहिजे. साधन काय सांगतं, की मला माझं मन शुद्ध केलं पाहिजे, आणि मग मला ते शुद्ध करायचं असेल तर मग त्यासाठी सत्वगुणाची वृद्धी केली पाहिजे, आणि मग शुद्ध मनासाठी मला सुरुवातच करावी लागते ती निष्काम कर्मोपासनेतनं. देवाची उपासना करायची, पण त्याच्याकडे काही मागायचं नाही. माझ्या या देहादी प्रपंचातलं काही मागायचं नाहीये. देवाला सांगायचं की माझ्या मोक्षाचा मार्ग प्रशस्त कर. असं सतत सांगण्याचा विचार आणि त्याप्रमाणे जीवन जगण्याचा विचार जो आहे तो शुद्ध मनाचा. म्हणून इथे जे शुद्ध मन असतं ते मोक्षाकडे घेऊन जातं मला, आणि जे अशुद्ध मन असतं ते मला पुन्हा रजोगुण मिश्रित असतं, ते मला देहादी प्रपंच करायला लावतं, आणि त्यामुळे मी कामना अंतःकरणात निर्माण होतात, आणि मग मी अशुद्ध मनाच्या निमित्ताने सुखी किंवा दुःखी होतो. हा 116व्या श्लोकाचा विचार आहे. 117वा श्लोक असं सांगतोय, मन हेच मनुष्याच्या बंधनाचे व मोक्षाचे कारण आहे. खूप मोठा प्रसिद्ध श्लोक आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष योहो. एवढंच मला संस्कृत येतं, फार येत नाही. कारण काय आहे, की मनच माझ्या बंधनाला आणि माझ्या मुक्तीला कारणीभूत आहे, हा समजावून सांगणारा श्लोक आहे. माणसाच्या बंध व मोक्षाला कारण मनच आहे. ते विषयाशी आसक्त झाले की बंध, व विषय रहित झाले की मोक्षाचे साधन बनते. म्हणून जेव्हा आता आपण अशुद्ध मनाचा संबंध हा आपण म्हणूया त्या रजोगुणाशी जोडला गेलेला आहे, आणि मग त्याचा संबंध बंधनाशी होतो. बंधन म्हणजे काय असतं, की वास्तवात आपण जेव्हा बंधनाचा विचार करतो तेव्हा बंधन म्हणजे जखडून राहणे. आता जखडून राहिलेलं मन म्हणजे कुठे जखडून राहिलेलं मन, की जे पुन्हा देहादी प्रपंचाशी सत्यत्व बुद्धीने जे जखडून राहिलेलं मन असतं त्याला म्हणतात बंधनातलं मन. मग तिथे विषय सत्य वाटतात, आणि विषयांमध्ये सुख आहे असं वाटतं. विषयजनित जे जे सुख तेथे असे परमदुःख, हे काही मला काही केल्या कळत नाही. त्या विषयांमध्ये सुख आहे, आणि विषय आतोनात भोगण्याचा प्रयत्न होतो. अगदी मरणाच्या दारात असलो तरी विषय भोगायची इच्छा असते. अशा पद्धतीने मी मरणासन्न अवस्थेतही विषयाचा विचार, माझी इच्छा अंतःकरणात असतात. आता हे बंधनातलं मन आहे ना. म्हणूनच पुढे मग म्हटलंय, तेच मन जर का आत्मस्वरूपाच्या विचारांमध्ये लावलं तर तेच मन मला माझ्या आनंदाकडे घेऊन जाऊ शकतं. पुन्हा मना सज्जना भक्ती पंथेची जावे. मनाचे श्लोक आपल्याला तेच सांगतात, की परमार्थ हा मनाचा आहे, म्हणजे अंतःकरणाचा आहे. मनालाच समजावून सांगायचंय मला, की अरे तू जो विचार करतो आहेस ना, तो देहादी प्रपंचाशी संलग्न असलेला, विशेषत्वानी असलेला विचार आहे. सामान्यत्वानी देहादी प्रपंच करायला हरकत नाही, पण विशेषत्वानी जेव्हा होतो तेव्हा तो अहंकाराचा विषय होतो, आणि मग त्यामुळे माझ्या मनासारखं घडलं पाहिजे अशी भूमिका अंतःकरणात तयार होते. आणि अशा पद्धतीने भूमिका तयार झाली की मग त्याच्यामुळे राग होतो, मग दुसऱ्यांचा राग येतो, कधी मला राग येतो. माझ्या मनासारखं झालं नाही की मला राग येतो, दुसरे माझ्या मनासारखे वागले नाही की मला राग येतो. म्हणजे हे जे अशुद्ध मन जे आहे ते बंधनाला कारण आहे. म्हणून मना सज्जना भक्ती पंथेची जावे, मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी, मना सज्जना राघवे वस्तिकीचे. असं का म्हणावं लागलं त्यांना? त्याचं कारण आहे, राघव हा आनंदाचा ठेवा आहे, आणि राघव हा शुद्ध मनाशिवाय भेटणार नाही. आणि शुद्ध मन म्हणजे शांत मन. आपल्याला शुद्ध करायचंय म्हणजे काय करायचंय? निष्काम कर्मोपासनेने ते शुद्ध आणि शांत करायचंय. आणि असं शुद्ध आणि शांत झालेलं मन आहे ते आत्मानात्म विचार करायला शिकवू शकतं. म्हणजे तिथे आत्मानात्म विचार हे आपल्या अंतःकरणात रुजू शकतात, राहू शकतात. आणि अशा पद्धतीने राहिले तर मग नको असलेला आगंतुक विचार म्हणजे देहादी प्रपंचासंबंधी कर्तेपणासंबंधी आला तर मग मी तिथे त्या विचाराला थांबवू शकतो, आणि त्या विचाराला बाजूला करून पुन्हा मी खऱ्या आनंदाकडे जाण्याचा विचार रुजवू शकतो. आता तो जो विचार आहे तो मोक्षाचा विचार आहे. म्हणून जेव्हा ते विषयांमध्ये आसक्त होतं मन, विषय सत्यत्व दृष्टीने भोगायला जातं, विषयांमध्येच आनंद आहे असं जेव्हा विचार करणारं मन तयार होतं, तेव्हा ते मन बंधनात पडतं, आणि विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. किंवा समर्थ म्हणतात तसं, विषयजनित जे जे सुख तेथे असे परमदुःख.
अशा पद्धतीने जर का विषय हे मला अंतिमतः दुःखच देतात असा विचार मी केला, तर मग ते मन माझं विषय रहित करण्यासाठी मी प्रयत्न करतो. आता विषय रहित करायचं म्हणजे काय आहे? ते मनाला जागृतीमध्ये विषय द्यावाच लागेल. मग त्याला विषय कोणता द्यायचा? तर त्याला नामाचा विषय द्यायचा. त्याला आत्मानात्म विचाराचा विषय द्यायचा. अशा पद्धतीने मी जर का विचार करत गेलो, तर माझंच मन काय होतं, ते मोक्षाला अनुकूल होतं, म्हणजेच आनंद रूपतेला अनुकूल होतं. म्हणून मनाला काय करायचंय, मनाची समजूत घालायची आणि समजूत घालता घालता हळूहळू ते मन मग त्या नामस्मरणामध्ये रंगायला लागतं. मग नाम आणि नामी एकच आहेत अशा पद्धतीने नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, किंवा आपण असं म्हणूया, पापाचे कळप पळती पुढे पण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कारण विठ्ठल शुद्ध आहे, राम शुद्ध आहे. मग अशा पद्धतीने तेच मी आहे. पुन्हा विठ्ठल आणि राम माझ्यापेक्षा वेगळे आहेत काय? मीच रामरूप आहे. असे सगळे विचार जे आहेत ते विषय रहित होण्याचे विचार आहेत. आणि असे विषय रहित होण्यासाठी पुन्हा आत्मानात्म विचाराचं साधन करावं लागेल. देहादी प्रपंचाविषयी असलेले सत्यत्व बुद्धीचे अनात्म विचार माझ्या अंतःकरणातनं मला दूर करावे लागतील आणि खऱ्या आनंदाचा विचार करावा लागेल. आता मोक्षाचे साधन असलेल्या समाधीचे महात्म्य म्हणजे मुख्य पुन्हा योगाचा विचार आलायलाच आहे. बुद्धिवृत्ती आत्मस्वरूपात स्थिर केल्याने लाभलेल्या समाधीमुळे ज्याच्या अंतःकरणातील रजतमाचा मळ धुवून गेलेला आहे. म्हणजे आता बुद्धिवृत्ती शांत केली पाहिजे, आता ती स्थिर केली. आता स्थिर ही ध्यानाचा विषय. आपण काल पाहिलं, म्हणजे मागच्या अभ्यासात पाहिलं की ती अंतःकरण वृत्ती स्थूल देहाचा म्हणूया विचार त्याग करते. सूक्ष्म देहाचा म्हणजे नको असलेले विचार जे आहेत, म्हणजे एक मंत्र सोडून आपण सोहम साधनेचा विचार करतोय, मला अष्टांग साधनेचा अजिबात काही गंध नाही. मग सोहम साधनेमध्ये एका मंत्रावर माझी दृष्टी जेव्हा स्थिर होते, तेव्हा तीच बुद्धिवृत्ती स्थिर झालेली अंतःकरण वृत्ती असा त्याचा एक विचार आपल्याला करावा लागतो. आणि मग ती स्थिर झालेली जी अंतःकरण वृत्ती आहे तीच कुठेतरी एक आनंदाचा संस्कार घेते आणि मग ती खाली आल्यावर आपल्याला लक्षात येतं की त्या वित्थान पावल्यावर मी खरं आनंदात होतो. मग अशी जी स्थिर बुद्धी आहे ती सत्वगुणातनं आलेली बुद्धी आहे. आणि तीच बुद्धी काय करते, रजतमाचा मळ धुवून घालवते. म्हणजे ती रज आणि तम हे कसे आहेत, तर ते आपल्याला काय म्हणूया, संकुचितपणा तयार करतात. म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये अनेक पक्ष निर्माण करतात आणि ते अस्थिरता तयार करतात किंवा चांचल्य तयार करतात. त्या रजच्या तमांचं चांचल्य जे असतं ते आपल्या बुद्धिवृत्तीमध्ये जर का अंतःकरण वृत्तीला आपण शांत करण्याचं जर का त्याला सवय लावली, तर ते रजतमाचं चांचल्य निघून जातं. म्हणून इथे काय आहे, तो रजतमाचा मळ निघून गेलेला आहे ना, तेव्हा समाधी सुख मिळतं. म्हणजे अंतःकरण वृत्ती शांत होते आणि ती मंत्रावर स्थिर राहते. अशीच मंत्रावर स्थिर राहिलेली अंतःकरण वृत्ती क्षणभर, एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद खऱ्या आनंदाला टच करून येते. आणि मग तो संस्कार जो आहे ना, तो समाधी सुखाचा संस्कार आहे. ते वाणीने वर्णन करता येत नाही, कारण ते आत्मसुख असतं आणि वाणीने वर्णन करता येत नाही. यतो वाचो निवर्तन्ते असाही भाषा बोलली गेलेली आहे. किंवा ज्ञानदेव म्हणतात की ते शब्दे विण संवादीचे, इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयाचे. म्हणजे बोलाला ते म्हणजे वाणीला त्याचा विषय करता येत नाही. कारण वाणी ज्याच्याविषयी बोलते तो राम एकमेव अद्वितीय असल्यामुळे, म्हणजे पुन्हा आत्माराम हा एकमेव अद्वितीय असल्यामुळे तो वाणीचा विषय नाही. पण तरी सुद्धा राम राम म्हटलं पाहिजे. कारण का म्हणायचं आहे, कारण राम म्हणजे शब्द रूपाने म्हटलेला राम आणि आत्माराम हे दोन्ही एकरूपच आहे. अशा पद्धतीने आपण जर का साधन करत गेलो तर तो विषयांचा संबंध कमी होतो. जसं माझं नामस्मरण, निष्काम कर्मोपासना, नंतर पुन्हा ध्यान, त्यानंतर आत्मानात्म विचार, हे सगळे जे विचार आहेत ते माझ्या प्रपंचातील नको असलेल्या विचारांचं खंडन करतात. आणि अशा पद्धतीने माझ्या अंतःकरणाला शांतता प्रस्थापित होते आणि ते वाणीने वर्णन करता न येणारं जे आत्मसुख आहे ते मला प्राप्त होतं. कारण ते अंतःकरणाच्या सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्तीलाच कळते. आता सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती का म्हणायचं, त्याचं कारण आहे की ध्यानाला जेव्हा मी बसलेलो असतो तेव्हा माझं स्थूल देहाचं भान गेलंय, सूक्ष्म देह हा विचार करत नाहीये, हे जरी मान्य असलं तरी ध्यानामध्ये झोप मान्य नाहीये. आणि ध्यानामध्ये झोप मान्य नसल्यामुळे ती सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती आहे. मागे झोपेचे दृष्टांत पहा.
त्या झोपेच्या दृष्टांतामध्ये झोप आपल्याला झोपेच्या वेळी कळत नाही, पण सकाळी उठल्यावर मात्र मी फार छान झोपलो होतो अशा पद्धतीने ते मला कळतं. याचा अर्थ तिथे कुठेतरी थोडी एक सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती जागी आहे, ती त्या झोपेचा संस्कार म्हणजे सुखाचा संस्कार अंतःकरणात ग्रहण करते आणि सकाळी उठल्यावर म्हणते. तसंच ध्यानात आहे, तिथे स्थूल देहाचं भान गेलंय, सूक्ष्म देहाचं भान गेलंय आणि तिथे एक सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती त्या संस्काराचा तो संस्कार ग्रहण करते आणि व्युत्थान पावल्यावर मला प्रेझेंट सरप्राईज मिळतं, मी फार आनंदात आहे. अशा पद्धतीने त्या अंतःकरण वृत्तीचा विचार आपल्या पुढे येतो, कारण इथे आपल्याला झोप लागलेली नाही पाहिजे आणि अंतःकरण चंचल नसलं पाहिजे. कशाय दोष आणि पुन्हा विक्षेप दोष नसला पाहिजे. विक्षेप म्हणजे काय आहे? चंचलता. ती चंचलता जर नसेल तर ती सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती खऱ्या सुखाचा अनुभव घेते आणि मग ते अंतःकरण आनंदाशी एकरूप झालं होतं असं आपण म्हणू शकतो. म्हणून त्याचं शब्दांनी वर्णन करता येत नाही त्या आनंदाचं. एवढा विचार लक्षात आला म्हणजे झालं. आता 119वा जो श्लोक आहे, हा समाधी दुर्लभ असून अल्पकाळ टिकतो, अत्यल्प काळ टिकतो. जरी हा समाधी माणसाला दीर्घकाळ टिकणे दुर्लभ असले तरी त्याचा क्षणिक अनुभवानेही ब्रह्मानंदाचा निश्चय होतो. समाधी हा पुल्लिंगी शब्द आहे म्हणून हा समाधी. आता हा समाधी जो ध्यानातला आहे तो जर समजूनच घ्यायचा असेल तर पुन्हा आपण दृक्दृश्य विवेकाचा खरं विचार करायला पाहिजे. फार सुंदर विचार आहे दृक्दृश्य विवेकामध्ये, त्या समाधींचं 5-6 पद्धतीने वर्णन केलेलं आहे. मुळात तिथेच जाऊन तो पाहायला पाहिजे. म्हणून इथे हे जे काय समाधीचं सुख आहे हे फ्रॅक्शन ऑफ सेकंदच असतं. ध्यानाच्या निमित्ताने सुद्धा फ्रॅक्शन ऑफ सेकंद किंवा नको असलेल्या विचाराला हवे असलेल्या विचारांनी छेद दिला आणि सोहम म्हणून मी क्षणभर शांत झालो तरी सुद्धा मिळणारं सुख आहे ते फ्रॅक्शन ऑफ सेकंदच. किंवा मला असं वाटलं की नाही आता सहज डोळे मिटावेत, क्षणभर अंतःकरण वृत्ती शांत करावी आणि त्या आनंदाचा एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद अनुभव घ्यावा. त्याने त्या आनंदाची एक झलक मिळते आणि ती ब्रह्मानंदाचा निर्णय तिथे माझा पक्का होतो. म्हणून समाधी दीर्घकाळ राहते असं म्हणणारे जे काय लोक आहेत ते सगळे सोडून द्यावे. रामकृष्ण हरी म्हणावं, त्यांच्या वाटेला काही जाऊ नये, कारण ते काय आहेत ते 2-2 तास ध्यानाला बसतात. आता 2-2 तास ध्यानाला बसताना रामकृष्ण हरी इथं 15 मिनिटं ध्यान करायची वेळ आली तर प्रत्येकाला लक्षात येतं की मला नक्की किती वेळ बसताना काय त्रास होतोय. पण तिथे 2-2 तास बसलेले असतात ते बहुतेक 2 ते 1.5 तास झोपलेलेच असतात बऱ्याच वेळा. पण बोलणार कोण त्यांना? रामकृष्ण हरी म्हणणं हेच जास्त योग्य आहे. म्हणून बाधित समाधीचाही विचार आपल्याला करावा लागेल. आता ध्यानाचा एकच विचार आहे, महाकारण देह आणि पुन्हा अस्सल आनंदाचा अनुभव आणून देणारा फ्रॅक्शन ऑफ सेकंद, त्यालाच आपण सहज स्थिती किंवा समाधीचा क्षण असं म्हणू शकतो. म्हणून इथे एकदा मला माझे श्रीगुरु बोलताना म्हणाले, नाहीतरी म्हणे आनंदाचा अनुभव काय दीर्घकाळ टिकणार आहे का? तो फ्रॅक्शन ऑफ सेकंदच आहे ना, तुला काय वेगळं सांगू मी? म्हणजे याचा अर्थ ते सगळ्यांना, ते मला आणि सगळ्यांना तेच सांगतायत. म्हणजे याचा दीर्घकाळ हा टिकणारा नाहीये. मग आता नाहीये तर मग आपण आणखीन दीर्घकाळ टिकण्यासाठी त्याचा कालावधी वाढावा म्हणून कितीही ध्यानाला बसला तरी येणारा अनुभव फ्रॅक्शन ऑफ सेकंद येतो आणि निघून जातो. पुन्हा महाकारण देहातनं तो पुन्हा आनंदाकडे जातो आणि पुन्हा येतो. म्हणजे एकूण काय आहे, त्या समाधी सुखाचा जो विचार आहे ना, तो समाधी जो आहे क्षण तो अत्यंत अल्पकाळ असतो. हे जर माझ्या लक्षात आलं तर मग असं 5-10 मिनिटाची समाधी लावणारे वगैरे हिमालयात वगैरे हे सगळे जे विचार आहेत ना, हे सगळे फोलकट विचार आहेत. आपल्याला काय करायचं याचा विचार आपल्याला जास्त करण्याची गरज. 120वा श्लोक सांगतोय, अपवादात्मक साधकांचाच ब्रह्मानंदाविषयी निश्चय होतो. आता अपवादात्मक साधकांचाच का होतो हे सांगणारा 120वा श्लोक असं सांगतो, ज्या श्रद्धावंताला समाधीचा छंद किंवा नाद व्यसन लागतो त्याला व त्यामुळे क्षणिक समाधीतही ज्याचा ब्रह्मानंदाचा अनुभवात्मक निश्चय असतो, पुढे तो प्रत्येक वेळी समाधीत आनंद आहे असा विश्वास बाळगतो. आता प्रत्येक ठिकाणी साधन हे संतांनी सांगितलेलं आहे, ते श्रद्धेने स्वीकारावं लागतं आपल्याला इथे. म्हणून श्रद्धावंत जो असतो ना, श्रद्धावान लभते ज्ञान, अशी भूमिका मांडलेली आहे. आणि ज्ञानदेव दोन्ही बाजूनी बोलतात, श्रद्धेला महत्व आहे, अत्यंत महत्व आहे, पण ती नुसतीची या श्रद्धा अशी नसावी, ती श्रद्धा अनुभवात न आलेली असावी.
नुसितीची या श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा, तरी ऐसे हे प्रबुद्धा सोपे सोपे नव्हे. की नुसत्या श्रद्धेच्या बळावर आपण ते पुढे जायचं असं नाहीये. श्रद्धा आणि अनुभव असे दोन्ही विचार. की श्रद्धा आहे माझी, माझ्या श्रीगुरूंवर श्रद्धा आहे की ह्याच जन्मात मला आत्मस्वरूपाचं ज्ञान होणार आहे. पण त्या पद्धतीने मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माझं वागणं केलं पाहिजे. कारण साधन आणि श्रद्धा या दोन्ही मिळून ती श्रद्धा विकसित होत असते. नुसती माझी श्रीगुरूंवर श्रद्धा आहे पण मी काही ते म्हणतात तसं वागत नसेल तर त्या श्रद्धेला काही अर्थ नसतो. म्हणून श्रद्धा कशी पाहिजे, ती साधन युक्त श्रद्धा असली पाहिजे. आणि मग अनुभव हीच खात्री. आपण दुकानात पाट्या लावलेल्या असतात, तिथं लिहिलेलं असतं अनुभव हीच खात्री. तुम्ही आमच्या दुकानात या आणि आमच्या दुकानात हॉटेलमध्ये अन्न खाऊन जा, अनुभव घ्या, ते रुचकर आहे. आता हे असं अनुभव हीच खात्री. आमच्या येथे अत्यंत शुद्ध सोने मिळेल, अनुभव हीच खात्री. अशा पद्धतीने जे काय अनुभव हा जो विषय आहे ना, तो अनुभव जर का मला गोळा करायचा असेल तर मग श्रद्धा आधी ठेवावी लागते. आणि त्या श्रद्धेच्या जोडीला मी तसं साधन करावं लागतं, म्हणजे ध्यान करावं लागतं. आणि मग त्या ध्यानाचं व्यसन लागतं. कारण त्या आनंदाचे संस्कार मला मिळाले की ते हवे हवेसे वाटायला लागतात. आणि हवे हवेसे वाटले की मग मी म्हणतो नाही, मला असे आनंदाचे क्षण अजून मिळाले पाहिजे. मग त्या निमित्ताने ध्यानाला बसणं होतं. मग सकाळ आणि संध्याकाळ ध्यान बसायला सांगितलेलं असतं. मग मी दुपारी बसलं तर चालेल काय, मला वेळ असतो. अशा पद्धतीने मी माझ्या ध्यानाचा विचार करू शकतो, आत्मानात्म विचाराचा विचार करू शकतो. आणि रात्रंदिवस मी साधन करायचा प्रयत्न करतो. आणि असं जे काय रात्रंदिवस मी जी उपासना करतो, म्हणजे उपासनेमध्ये काय आहे, उप अधिक आसन. उप म्हणजे जवळ बसणे. आता जवळ बसणे म्हणजे काय, शारीरिक दृष्टीने जवळ बसणे असं नाहीये, ते मानसिक दृष्टीने पण जवळ बसणं आहेच ना. उपासनेमध्ये काय आहे की त्या आपल्या जी दैवत आहे माझं, त्याच्याशी एकरूप व्हायचंय. आणि असं एकरूप झालं की त्या उपासनेचा खरा अर्थ तो आहे. उपासनेचा आश्रय उपासनेविण निराश्रय. पण केव्हा मी श्रद्धेने सांगितली तशी उपासना केली पाहिजे आणि त्याप्रमाणे तसा तसा अनुभव घेतला पाहिजे. आणि नसल येत तर माझी उपासना कुठे चुकतंय, माझं ध्यान कुठे चुकतंय ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणून इथे काय आहे की तो समाधीच्या क्षणाचा जो अनुभव आहे तो डे टू डे आपल्याला त्या याच्यामध्ये आनंदाकडे घेऊन जायला समर्थ असतो. माझ्या श्रीगुरूंनी इथं ओवी लिहिली आहे ज्ञानदेवांची, फार सुंदर ओवी आहे. तरी गा ऐसे करी यया आठा माझा पहारी, मोटुके निमिष भरी दे तू जाय. तू या 8 प्रहरामध्ये 1 निमिष मला दे, म्हणजे त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंदाचा अनुभव घे आणि मी तो आनंदाचा अनुभव तुम्हाला देईन, असं श्री ज्ञानदेव सहज म्हणतायत. म्हणजे श्री गुरु म्हणतायत. मग असं असेल तर आपण फक्त काय करायचंय, ते म्हणतील तसं अभ्यास करायचा आहे आणि तो केला की मी खऱ्या आनंदाकडे निघून जाणार. आता 121वा श्लोक आहे. अशा अनुभवाचा एक परिणाम जो आहे तो सांगतायत. अशा प्रकारे समाधी सुखाची चटक लागलेल्या साधकाच्या मनाच्या उदासीन अवस्थेत रेंगाळणारा आनंदही नकोसा वाटून हा मुख्य आनंद हवासा वाटतो. आता इथे हा जो समाधी सुखाची जी चटक लागलेली आहे साधकाला, त्याच्यामध्ये एक मनाला उदास करायचंय. उदास या शब्दाचा अर्थ अनुकूल प्रतिकूल विचाररहित अंतःकरण वृत्ती तयार करायची, ही साधकाची एक भूमिका असते. आणि त्या दृष्टीने तो आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो, क्रिया प्रतिक्रियांना कमी करत असतो, किंवा लोकांबरोबरच आपलं जे इंटरॅक्शन आहे म्हणजे त्यांच्यामध्ये असलेलं बोलणं वागणं तेही कमी करतो. समर्थांचं एक वाक्य आहे, म्हणजे दास राहतो डोंगरी. आता तो डोंगरी कशाला राहतो, तर डोंगरीमध्ये एकांत आहे. एकांती नाजूक कारभार, तेथे असावे खबरदार, त्याच्या कोटी गुणे विचारा अध्यात्मग्रंथ. म्हणजे ते एकांतामध्ये आपला अभ्यास होतो. आणि हा समाधी सुखाचा अभ्यास करण्यासाठी एकांत हवाच. आणि अशा प्रकारे मग ती जी काय चटक लागलेली असते की त्या उदास अवस्थेमध्ये, म्हणजे त्या उदासीन वृत्तीमध्ये तो सहज अंतःकरण वृत्ती शांत राहते. आणि मग त्या अवस्थेमध्ये रेंगाळणारा जो आनंद आहे ना, तो प्रथमतः हवा हवासा वाटतो. आणि नंतर मग काय होऊन जातं, तो आनंदही पुन्हा रेंगाळणारा आनंदही नकोसा वाटून मुख्य आनंद हवासा वाटतो. त्याचं कारणच असं आहे की हळूहळू तो आनंद गोळा होत जातो. आणि तो गोळा होत गेल्यावर त्या आनंदाचा आपल्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंद विचार, म्हणजे काय म्हणूया, तुटक तुटकसा आनंदाचा अनुभव येतोय. तर त्या तुटकशा आनंदाच्या अनुभवामध्ये माझा दिवस अत्यंत उत्तम जातोय, अत्यंत माझी अंतःकरण वृत्ती सुखकर आहे. मग तोही विचार बाजूला पडतो. आणि मग मला आता दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय आनंद कसा मिळेल,
म्हणजे याचा अर्थ जे मला आता कळालेलं आहे त्याची सहज स्थिती कशी तयार होईल हा विचार आपल्या अंतःकरणात रुजायला म्हणजे विचार यायला लागतात आणि मग त्या दृष्टीने तो अखंड जे सुख आहे ते सुख मला कधी प्राप्त होईल अशी विचारणा त्या श्री गुरूंकडे व्हायला लागते. हा एक त्या आनंदाचा म्हणजे त्या केलेल्या साधनेचा परिणाम आहे. आता 122 आणि 123 श्लोक असं सांगतोय, यासाठी व्यवहारातील दृष्टांत सांगितले. परपुरुषाचा नाद लागलेली स्त्री जरी घरकामात गढून गेलेली दिसली तरी परसंगांच्या कल्पनाचा आस्वाद घेत असते. त्याप्रमाणे व्यापक व शुद्ध तत्वामध्ये विश्रांती घेत असलेला ज्ञानी जीवनात व्यवहार करीत असतानाही अंतःकरणातील आनंदाचा आस्वाद घेतच असतो. आता या स्त्रीचा दृष्टांत सोडून द्या, कारण काय आहे या पंचदशीमध्ये अनेक दृष्टांत आले. जिथं स्त्रीचा दृष्टांत आहे तिथं त्या पुरुषालाही तिथे घालावं, तो विचार वेगळा आहे. मुख्य काय आहे, दृष्टांत नेहमीच फोलकट असतो, त्या द्राष्टांताचा विचार केला पाहिजे की त्या अंतःकरण वृत्तीला त्या आनंदाचा आस्वाद घेण्याची एक सवय लागली पाहिजे. खरं तर आस्वाद घेणं हा सुद्धा दोष आहे बरं का, कारण त्या आस्वादात राहूनच आपण काय होऊन जातो, त्या थोडक्या आनंदातच काही वेळा झालं असं समजायला लागतो. पण काय आहे त्या आस्वादातनच स्थिर आनंदाचा विचार होऊ शकतो, हा त्यातला एक भाव पण तिथं आहे. म्हणून इथे काय आहे, तो जो व्यवहार करतो साधक त्यावेळी तो व्यवहार करताना तो साधक किंवा म्हणूया जवळजवळ सिद्ध अवस्थेत आलेला जो व्यक्ती आहे तो मात्र काय करतो, त्या व्यवहार करण्यातही तो आनंद घेतो. कारण उदास विचारे वेच करी. आता उदास या शब्दाचा अर्थ अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन वृत्ती. असं उदासीन वृत्तीने जर का आपण एखादा व्यवहार केला म्हणजे त्याच्यामध्ये आपण प्रयत्न तर करायचा आहे, लाभाचा विचार तिथे आहे, पण ज्यावेळी आपल्याला जेव्हा लाभाचा विचार होऊन पुढे जातो आपण त्यावेळी त्या लाभाविषयी त्याचं चिंतन नसतं. आपलं काय होतं, लाभाच्या विचारात प्रयत्न होतात हे काही चूक नाही, पण त्यानंतर चिंतन होत राहतं की अरे तो लाभ आता मला कधी मिळेल. अरे तो मिळायचा तेव्हा मिळतोच आणि मिळणार असेल तर मिळतो, नसेल मिळणार तर कधीच मिळत नाही. अशा पद्धतीने ते विचार आहे. म्हणून इथे मला आनंदाचा आस्वादच घ्यायचा असेल तर व्यवहारात शांत अंतःकरण वृत्तीने सगळा व्यवहार केला गेला पाहिजे. म्हणजे त्या अंतःकरणामध्ये अहंकारित विशेष वृत्ती नकोच. ती वृत्ती माझं अंतःकरण चंचल करते आणि त्यामुळे मी करता होतो, मी करता ऐसे म्हणसी तेणे मी कष्टी होसी, राम करता म्हणसी यश कीर्ती प्रथा. म्हणजे व्यवहार करावा आणि तो त्या भगवंताला अर्पण करावा, म्हणजे मी त्या व्यवहाराचा करताच होऊ नये, म्हणजे करू ना करता. आता करू ना करता म्हणजे सोडू. अशा पद्धतीने त्या आनंदाचा आस्वाद हा व्युत्थान पावल्यावरही घेतो आणि ध्यान सुखात असतानाही घेतो, आत्म अनात्म विचारांनीही घेतो. अशा रीतीने तो संपूर्ण दिवस काही बाधितानुवृत्तीने, काही त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंद आनंद भोगण्याच्या निमित्ताने, मग तो ध्यानाच्या निमित्ताने असो किंवा त्या आत्मानात्म विचार करण्याच्या निमित्ताने म्हणजे बाधितानुवृत्तीने असो, अशा पद्धतीने तो येन केन प्रकारे ते आनंद भोगतो आणि मग त्याला लक्षात येतं की ते खरं सुख जे आहे ना ते निरपेक्ष आहे, ते विषय निरपेक्ष आहे, ते विचार निरपेक्ष आहे. आणि मग अशा रीतीने हळूहळू त्याची वृत्ती सहज त्या आनंदात स्थिर राहायला लागते आणि तो खऱ्या आनंदाचा अधिकारी होतो. त्यालाच म्हणतात समाधी अवस्था. आता पुढे धैर्यवान कोणाला म्हणावे असा एक 124व्या श्लोकाचा विचार आपल्या पुढे मांडलाय. बलवान इंद्रिय माणसाला त्यांच्या त्यांच्या विषयांकडे बळे सोडून नेतात, तरी आनंदाच्या अनुभवाच्या जबर इच्छेने जो इंद्रियांकडे दुर्लक्ष करून आनंदाकडे प्रवृत्त होतो तोच धैर्यवान. इंद्रियांचा जय वाचनेचा क्षय, संकल्पावरही नये मन तुका म्हणे, न ये जाणीव अंतरा आनंदाचा थारा. मुख्य काय आहे की ते संकल्प विकल्प यांना बाजूला करायचं असेल म्हणजे रजोगुणात्मक मनाला दूर करायचं असेल तर धैर्यवान असावा लागतो. कारण का इंद्रिय बलवान आहेत, नंतर मन बलवान आहे, ते विषयांकडे सतत जातं. पण मना सज्जना राघवे वस्ती कीजे, म्हणजे त्या मनाला राघवाची वस्ती हवी असेल तर त्या विषयांकडनं त्याला ओढून आणावं लागतं. पहिल्यांदी साधन जेव्हा करायची सुरुवात होते त्यावेळी आपला पराभव हा फार वेळा होतो, 100 वेळा पराभव होतो. हळूहळू वर्ष 6 महिन्यात त्या पराभवाची जरा थोडीशी म्हणजे पराभव चाकाची सवय जरा कमी होते, म्हणजे 100त 80 वेळा हे होतं. अशा पद्धतीने माझी अंतःकरण वृत्ती कशी आहे ती थोडीशी म्हणूया बॅड मॅनर्स मधली आहे.
आता ती काय करते, ती विषयांमध्ये भोगायला विषय सत्यत्व वृत्तीने जाते, पण फिरून तिला परत अंतःकरण वृत्तीला त्या नामाच्या साह्याने किंवा आत्मानात्म विचाराच्या साह्याने इकडे आणायची आणि प्रत्येक वेळी तिला समजावून सांगायचं, मना सज्जना राघवे वस्तिकी इथे. म्हणून इथे काय आहे, ते सांगण्याचा जो काय आहे तो धैर्यवान साधक असलाच पाहिजे. विषय नेहमी भुलवणारे असतात, ते ग्लॅमरसच असतात आणि ते ग्लॅमरस असतात. वास्तवात ते मला बोलवतच नाही, माझीच अंतःकरण वृत्ती त्यांच्याकडे जाते. फार लक्षात घ्यायचे बारीक संबंध आहेत की विषय मला बुडवतात नेऊन का माझी अंतःकरण वृत्ती त्या विषयांमध्ये अडकते. एखादी गोष्ट ग्लॅमरस असणं काय वाईट आहे? एखादा सिनेमा अतिशय छान असतो, त्यातली हिरोईन अतिशय दिसायला सुंदर असते, पण म्हणून काय आहे, तिला सतत डोळ्यात धरून बसायचं काय? हे सगळे विचार आहेत. हे आपल्याला लक्षात येत नाही. तो वरचा जो परपुरुषाचा नाद लागलेली स्त्री म्हटलंय ना, इथे परस्त्रीचा नाद लागलेला पुरुष, हाही एक विचार करायला काय हरकत आहे? आपल्याला समजूनच सांगायचंय, मी जर पुरुष असेल तर माझाही विचार व्हायलाच पाहिजे. आणि तो जर विचार करायचा असेल तर काय आहे की इंद्रिय ही नेहमी मला दीन करायला बघतात, पण मात्र ती बहिर्मुखच आहे. आणि ती बहिर्मुख असतील तर मग तिला अंतर्मुख करायची असतील तर त्या विषयांपासून तिला ओढून ताडून पहिल्यांदा आत आणावी लागतात. आणि हळूहळू ती धैर्यवान साधक हा ती इंद्रियांना तो ताब्यात घेऊ शकतो आणि मग त्या इंद्रियांना पाहिजे तसं, म्हणजे त्या इंद्रियांना आनंदाकडे, विठ्ठलाच्या दर्शनाला, त्याच इंद्रियांना प्रवचनाच्या दर्शनाला म्हणजे प्रवचन ऐकायला अशा पद्धतीने घेऊन जाता येऊ शकतं. आता पुढे विश्रांतीचा खरा अर्थ जो आहे तो सांगणारा श्लोक आहे. ज्याप्रमाणे डोक्यावर मोठे ओझे नेणारा ते ओझे उतरून झाल्यावर विश्रांत होतो, त्याप्रमाणे संसाराचे ओझे सोडून दिल्यावर विश्राम पावलेल्या त्याची बुद्धी विश्रांत होते. त्या अमृतानुभवामध्ये मी जेव्हा माझ्या श्रीगुरूंना म्हणालो की तुम्ही मला त्या अमृतानुभवाच्या पुस्तकावर काहीतरी एक लिहून द्या, आणि मग लिहून द्या असं जेव्हा म्हणालो तेव्हा त्यांनी मला लिहून दिलं, विश्रांतवान अहम हा अनुभव घेण्यासाठी अमृतानुभवाचा विचार आहे. म्हणजे मी विश्रांत पावलो पाहिजे. आता विश्रांत शब्दाचा अर्थ काय आहे की माझी अंतःकरण वृत्ती जी चंचल आहे ती शांत झाली पाहिजे. की हमाल आहे तो रेल्वे स्टेशनवर आपण पाहतो, त्याच्या डोक्यावर कितीतरी ओझं तो घेतो. तुमचे 10 जरी बोचकी असली तरी सुद्धा तो तेवढ्या 10 बॅगा घेतो आणि त्या 10 बॅगा घेऊन तो एकटा जातो आणि मग त्याला जी हमाली मिळते, म्हणजे याचा अर्थ काय आहे की ते बॅग्स खाली ठेवल्यावर त्याला ती हमाली मिळते. त्याला निदान हमाली तरी मिळते. मी म्हणतो की त्याला ते इकडून तिकडं नेलं, त्याला हमाली मिळाली. आम्ही इतकी हमाली करतो या मनाची आणि मला काय मिळतं तर सुख आणि दुःख मिळतं. वास्तवात मी सुखरूप आहे. म्हणजे इथे काय आहे, ती प्रवृत्ती आणि निवृत्ती नावाची जी गोष्ट आहे, प्रवृत्ती नावाची गोष्ट आहे ती देहादी प्रपंचात सत्यत्वाने जायला लावते आणि निवृत्ती नावाची जी गोष्ट आहे ती त्या सत्यत्व दृष्टीतनं मला निवृत्तीकडे जायचं असतं. पण दोन्ही काय आहेत, जोपर्यंत साधन या स्तरावर आहेत तोपर्यंत ती ओझीच आहे. ज्ञानोदयांची ओवी आहे, प्रवृत्ती अथवा निवृत्ती हे ओझी नेगे मती, केव्हा अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीच ओझच आहे. मला निवृत्त व्हायचंय म्हणूनही ओझ आहे, मला प्रवृत्त झालंय तिथून बाजूला पडायचंय हेही एक ओझच आहे. प्रवृत्तीचं ओझ आहे, निवृत्तीचं ओझ आहे, त्यातून बाहेर पडायचं असेल तर अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. म्हणजे मी जर का रामनामामध्ये माझी अखंड चित्तवृत्ती असेल तर मग काय आहे, मी त्या आनंदाकडे जातो. अदरवाईज मी तो हमालच आहे, गाढवासारखं काम करतो आणि गाढवासारखा शिणतो. तुम्ही म्हणाल काय बोलतो, मी मला म्हणतोय, मी मला गाढव म्हणतो, मी तुम्हाला म्हणत नाही. मला काय करायचंय याचा परमार्थामध्ये फार मोठा विचार आहे. तुम्ही काय करतात याच्याबद्दल मला माहित नाही. मी माझा अभ्यास करतो, तुम्ही तुमचा अभ्यास करता. हा अभ्यासाचा खरा अभ्यास करण्याचा एक विचार आहे. पुढे असं म्हणतात, या अवस्थेचा जीवनावर काय परिणाम होतो हा 126वा श्लोक सांगतोय. अशी विश्रांती मिळालेला साधक उदासीन स्थितीत आनंद भोगण्यासाठी तत्पर असतो. तसाच तो सुखदुःख देणारी परिस्थिती निर्माण झाली असतानाही त्याच आनंदासाठी तसाच तत्पर असतो. तो सहज ज्यावेळी त्याला अंतःकरणामध्ये सुखदुःखाचा विचारच नसतो ना, त्यावेळी तो उदासीन वृत्ती म्हणजे अंतःकरण शांत ठेवून तो आनंद भोगतोच. पण जर का समजा प्रसंग, हे तर कधी चुकणारच नाही,
आयुष्यात सुखदुःखाचे प्रसंग येतात, पण सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न आणावे मना माझी. असा शांत वृत्ती तो ठेवतो. म्हणून सुखद प्रसंग आला तरी सुद्धा शांत राहतो आणि दुःखद प्रसंग आला तरी शांत राहतो. दोन्ही ठिकाणी प्रारब्धाचा विचार बलवान आहे आणि असे प्रारब्ध हे मला सुखदुःखाचे प्रसंग देतात आणि ते प्रसंग मला माझ्या साधनेचा म्हणूया ताळा घालायला शिकवतात. की अरे, आत्ता दुःखात सुखाचा प्रसंग आला, मी उधळलो का, माझी अंतःकरण वृत्ती उधळली का, असा विचार करावाच लागेल. किंवा दुःखित विचारातनं ती दुःखी झाली काय, अशा पद्धतीने जर का माझी अंतःकरण वृत्ती सुखी दुःखी होत असेल, तर ती काय आहे, ती चंचल अंतःकरण वृत्ती. पण इथे मात्र काय आहे की प्रत्येक ठिकाणी हा जो आनंदाकडे जाणारा जो साधक आहे, अभ्यासू साधक जो आहे, तो सुखी दुःखाचा प्रसंग आला तरी प्रत्येक वेळी तो आपल्याला सावरतो आणि सहज शांत ठेवतो, म्हणून त्याला साधक म्हणतात. आणि मग मुक्तावस्थेमध्ये तो सहज शांत राहायला जातो. हा त्या मुक्तावस्थेचा विचार आहे. म्हणून इथे काय आहे, कुठलीही परिस्थिती येऊ, भले परिस्थिती भलतैसी असो किंवा शांत असो, पण मी मात्र माझ्या आनंदाला सोडणार नाही, हा विचार त्याचा पक्का असतो. 127वा जो श्लोक आहे तो समाधी सुख भोगणाऱ्याला विषय सुखाची इच्छा नसते हे सांगणार आहे. अग्नीत प्रवेश करून लवकरात लवकर देहाचा त्याग करावा असा निश्चय झालेल्या व्यक्तीला त्या प्रवेशाला उशीर करणारे शृंगारादी विधी मुळीच नको असतात. त्याप्रमाणे या धैर्यवान साधकाला ब्रह्मानुसंधानाला अडथळा आणणारे विषय नको असतात. सतीचं उदाहरण दिलेलं आहे पूर्वीच. आणि ती जेव्हा अग्नीत प्रवेश करायचा असतो तेव्हा तिला तिच्या पतीला भेटायची तिची मोठी इच्छा असते. तिला फक्त तो अग्नीच दिसत असतो आणि ते मात्र शृंगार वगैरे त्याचे ते चाललेलं असतात. त्या सतीला सगळी तिची लेणी वगैरे चढवली जातात, तिच्याकडे तिचं लक्ष नसतं त्या गोष्टींकडे. तसाच हा ब्रह्मसुखाला जो लाचावलेला आहे तो मात्र काय आहे, या विषय सुखाकडे कधी लक्षच देत नाही. म्हणून इथे काय आहे, हा धैर्यवान जो आहे तो विषय सुखामध्ये अजिबात त्याला इंटरेस्ट नसतो आणि म्हणूनच तो काय आहे, हे सगळे विधी वगैरे आहेत हे साधन काळातनं तो बाहेर पडलेला आहे. आणि असा साधनेतनं बाहेर पडलेला जो असतो तो आनंदाशी एकरूप झालेला असतो. आणि असा आनंदाशी एकरूप झालेला जो धैर्यवान साधक आहे त्याला ब्रह्मानुसंधानामध्ये हे जे काय आपण होऊन आणलेले जे अडथळे असतात ते त्याला अजिबात नको असतात. म्हणून तो फक्त आलेल्या अडथळ्यांचा, प्रारब्धाने आलेल्या अडथळ्यांचाच मुकाबला करतो. स्वतःहून मात्र काहीही अडथळा येऊ नये अशी सतत काळजीच घेत असतो. आता पुढे 128वा जो श्लोक आहे तो अनुकूल विषयाची इच्छा कशी होते हे सांगणार आहे. धर्माला विरोधी नसलेले सुख व आत्मानंद या दोन्हींमध्ये त्याची ही बुद्धी कावळ्याच्या डोळ्याप्रमाणे क्रमाने फिरत राहते. आता जो धैर्यवान साधक आहे त्याच्या समोर विषय हे येणारच आहे. मग विषय जरी आले तरी त्या विषयांचा आस्वाद जो आहे तो त्याच्याकडनं घेतलाच जातो. एखाद्याने त्याला विचारलं तुला आईस्क्रीम आवडतं का, तर तो म्हणतो हो आवडतं. मग आईस्क्रीम हा विषय आहे. मग तुला कोणतं आईस्क्रीम आवडतं, तो म्हणतो मला व्हॅनिला आवडतं. बर, मग ते व्हॅनिला आईस्क्रीम खातोही, पण पुन्हा काय आहे त्याची चर्चा नसते त्याच्या अंतःकरणात. आमचं काय होऊन बसतं, व्हॅनिला आईस्क्रीम खातो आम्ही आणि पुढे 10 तास त्याची चर्चा करत बसतो. अर्धा किलो आईस्क्रीम खाल्लं हे सगळ्यांना सांगत सुटतो आणि अशा पद्धतीने मी सतत त्याची चर्चा करतो आणि त्या चर्चेतनं तो आनंद मी माझा द्विगुणित करायचा प्रयत्न करतो. वास्तवात ती आनंदाला लागलेल्या ओहोटीचं एक ते उदाहरण आहे. म्हणून इथे काय आहे, त्याची बुद्धी सुख आणि आत्मानंद या दोन्हीकडे, म्हणजे मुख्य विद्या काय आहे, धर्माला विरोधी नसलेले सुख, म्हणजे त्या चांगल्या वागण्यातनं सुद्धा सुख प्रगट होत असतं, पण ते त्या निमित्ताने प्रगट झालेलं आहे आणि ते आनंद सुखच आहे हा त्याचा निर्णय असतो. म्हणून इथे काय आहे, धैर्यवान साधकावस्थेमध्ये त्या आनंदाचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तो वेदविहित कर्मही करतो, वेदविहित सुखही भोगतो. पण दोन्हींचा तो तोल सांभाळून असतो असं माझं श्री गुरु सांगतायत. याचा अर्थ तो विषयांच्या भोगामध्ये वाहून जात नाही, म्हणजे त्याच्या लाटेत सापडत नाही. कावळ्याच्या डोळ्याचं उदाहरण दिलंय, त्याचा विचार पुढच्या श्लोकात जास्त आहे. कावळ्याचा डोळा या दृष्टांताचे स्पष्टीकरण 129वा श्लोक असं सांगतो, कावळ्याला एकच डोळा असून तो त्याच्या डोळ्यांच्या 2 खोबणीतनं डावीकडून उजवीकडे फिरवतो. त्याप्रमाणे ह्या समाधी सुख भोगणाऱ्याची वृत्ती दोन्ही आनंदात ये जा करत असते.
बाधितानुवृत्तीने ती आनंदात ये जा करते. बाधितानुवृत्तीने ती आनंदात व्यवहार करते आणि पुन्हा ती समाधी सुखाचा फ्रॅक्शन ऑफ सेकंदात आनंदाचा अनुभव घेते. अशा पद्धतीने दोन्हीकडे ती ये जा करते. जसा कावळ्याचा डोळा त्या या खोबणीतनं त्या खोबणीत जातो आणि दोन्हीकडचंही भक्ष तो सहज पाहू शकतो. अशा पद्धतीने काही वेळ आली तर तो साधक अत्यंत सावध असतो. सावध साक्षेपी दक्ष तया तात्काळची मोक्ष, असं समर्थांचं म्हणणं. सावध साधक असतो ना, तो त्या सुखाच्या बाबतीत अत्यंत काय म्हणूया कीन असतो आणि असा चपळपणाने तो त्याचं साधन करतो. म्हणूनच तो साधक धैर्यवान असतो, तोच आनंदाचा अनुभवापर्यंत जाऊ शकतो. तत्ववेत्याचा विषय भोग कसा आहे तो सांगतायत आणि तत्ववेत्ता या शब्दाचा अर्थ जीवनमुक्त झालेला. द्वैभाषिक दोन भाषा जाणतो तसा तत्ववेत्ताही जेव्हा विषयाचा भोग घेतो तेव्हा तो विषयाचा लौकिक आनंद व वैदिक ब्रह्मानंद या दोन्हींना जाणतो. आता द्वैभाषिकचं उदाहरण दिलंय. दोन भाषा येतात, हिंदी भाषाही येते, मराठी भाषाही येते. मग त्याला काय आहे, त्या दोन्ही भाषा जाणतो आणि त्यामुळे त्याला दोन्ही भाषेत बोललेलं कळतं. तसंच हा जो तत्ववेत्ता आहे तो जेव्हा विषयाचा भोग घेतो तेव्हा त्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती शांत होते आणि त्याला आनंदाचा अनुभव येतो. त्यावेळी त्याला नक्की माहिती असतं हा विषयानंद आहे. म्हणजे तो पाहायला गेलं तर आनंद आत्मस्वरूपाचाच आणि तसाच तो त्या आत्मानात्म विचारातनं अंतःकरण वृत्ती शांत करूनही आनंदाचा अनुभव घेतो. म्हणजे त्या यौगिक आनंद घेतो. तिथंही त्या आनंदाचं त्याला नक्की भान असतं आणि पाहायला गेलं तर त्या ध्यानाच्या निमित्तानेही त्यांनी विचार केलेला असतो. म्हणून इथे काय आहे की विषयांच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती शांत होऊन मला मिळालेला आनंद हा लौकिक आनंद आहे आणि तो फार काळ टिकत नाही हे त्याला नक्की माहिती असतं. म्हणून तो खरा जो पक्का आनंद जो आहे तो अंतःकरण वृत्ती शांत झाल्यावरच स्थिर आनंदाचा अनुभव येतो हे त्याला पक्क कळलेलं असतं. म्हणून तो अलौकिक विचार म्हणजे पारमार्थिक आनंदाकडे जाण्याचा सतत प्रयत्न करत असतो. म्हणून इथे आपल्याला विषयानंद काय आहे किंवा पारमार्थिक आनंदात जरी असला तरी आनंद नावाचा जो विचार आहे तो मात्र एकच असतो. हा विचार आपल्याला संपूर्ण आनंद प्रकरणात करायचा. 131वा श्लोक जो आहे तो आता तत्ववेत्ता आणि दुःख याच्या संदर्भातला आहे. गंगेच्या पाण्यात अर्धे शरीर बुडवून उभे राहिलेल्या ज्याप्रमाणे थंड व उष्ण असे ज्ञान होते त्याप्रमाणे दुःखाचा प्रसंग असूनही याला दोन्ही प्रकारचे ज्ञान असल्यामुळे पूर्वीप्रमाणे विषाद होत नाही. आता पुन्हा सुखाचा विचार सांगून झाला, मग दुःखाच्या विचाराचं काय. आता गंगेच्या पाण्याचं उदाहरण दिलंय. गंगेचं पाणी अत्यंत थंड आहे कारण ते हिमालयातनं वाहत येतं आणि ते थंड असल्यामुळे पाण्यात उभं राहिलेलं जे शरीर आहे तिथे मोठा थंडावा असतो. पण वरती ऊन असतं म्हणून काय असतं तिथे थोडासा उष्णपणा असतो. म्हणजे एकाच वेळी त्याला उष्ण आणि थंड असे दोन्ही विचार येतात. तसंच जीवन जगताना त्याला सुखाचाही विचार येतो म्हणजे सुखाचाही अनुभव येतो आणि दुःखाचाही अनुभव येतो. पण ते अंतःकरण वृत्ती मात्र त्याची भिरभिरत नाही. अंतःकरण वृत्ती तिथे सुखद दुःखद प्रसंगात ती सहज शांत राहते. म्हणून इथे काय आहे, तत्ववेत्ता हा दुःखद प्रसंग आला तरी त्याची अंतःकरण वृत्ती लाटेच्या स्वरूपात ती दुःखित होत नाही. ती तरंगाच्या स्वरूपात दुःखित होते. अदरवाईज तो तत्ववेत्ता दगड आहे काय असं लोकांचं म्हणणं होईल. त्याच्या ठिकाणी अंतःकरण नावाची वृत्ती नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी अंतःकरण नावाची वृत्ती आहे पण ती तरंगाच्या स्वरूपात असते, ती लाटेच्या स्वरूपात नसते. 132वा जो श्लोक आहे तो आपल्याला सारांश रूपाने सांगणार आहे. अशा रीतीने तत्ववेत्याला जागृतीमध्ये सतत ब्रह्मसुखाचा अनुभव येतो. जागृतीतील संस्कार स्वप्नात उमटत असल्यामुळे स्वप्नातही ते सुख असते. जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृतीत त्यांनी आनंदाचा अनुभव घेतलेला आहे आणि बाधितानुवृत्तीने आत्मानात्म विचार करून समाधी सुखाच्या साह्याने त्यांनी म्हणजे ध्यानाच्या साह्याने त्यांनी आनंदाचा अनुभव घेतलेला आहे. मग आणि तोच आनंद त्याला पुन्हा सुषुप्तीतही आहे म्हणजे स्वप्नातही आहे. मग आता स्वप्नातही तो आनंद आहे तर सुषुप्तीतही तो आनंद म्हणजे जागृतीतनं तो सुषुप्तीत गेला आणि पुन्हा स्वप्न पडून तो जेव्हा जागा होतो तेव्हा मात्र काय आहे, त्या आनंदाचं ते जे दृढ अपरोक्षत्वाने आलेला जो विचार आहे तो कधीही म्हणजे काय म्हणूया संपत नाही, तो बारगळत नाही. तो आनंद सहजच टिकून राहतो कारण तो दृढ अपरोक्षत्वाने आलेला असतो. म्हणून इथे त्याच्या ठिकाणी सुखद प्रसंग घडला तरी अंतःकरण वृत्ती शांत असते आणि दुःखद प्रसंग घडला तरी अंतःकरण वृत्ती शांत असते. ती जागृतीतही असते आणि स्वप्नातही असते. हा त्यातला भाग.
मग आता पुन्हा एक शंका विचारली गेली आहे जाता जाता, ती 133व्या श्लोकाचा विचार आहे. जागृतीत आनंदाचा संस्कार असल्याने स्वप्नात दुःख भासू नये. आता उत्तर त्याचं दिलंय, स्वप्नात अविद्येचा संस्कार असतात म्हणून त्यापासून उत्पन्न झालेल्या स्वप्नात हाही मुळाप्रमाणे सुखदुःखांचा अनुभव घेऊ शकतो. आता स्वप्नामध्ये थोडीशी अविद्या ही जागी असते. मग जागी असते तर ती काय करते, मग ती त्याला समजा एखादं वाईट स्वप्न पडलं तर त्यावेळेपुरता तो दुःखित होतो आणि एखादं चांगलं स्वप्न पडलं तर त्यावेळी तो आनंदी होतो. पण जेव्हा खऱ्या अर्थाने जागा होतो तेव्हा मात्र काय आहे, तो स्वप्न आहे. स्वप्नी जे जे देखिले ते जागृतीचे उडाले, या भावात त्याचं जीवन असतं. पण पुढे अर्धा तो चरणाचा विचार आहे, सहज जे अनुर्वाच्य झाले बोलता नाही, त्या आत्मस्वरूपाशी तो एकरूप झालेला असतो. म्हणून त्या खऱ्या आनंदाचा विचार या योगानंदाच्या निमित्ताने केला गेलेला आहे. तो जागृतीतला विचार आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आता या प्रकरणाचा उपसंहार आहे आजच्या अभ्यासातला शेवटचा श्लोक. या योगानंदाचा, ब्रह्मानंदी योगानंदाचा सुद्धा प्रकरणातला शेवटचा श्लोक जो असं सांगतोय, पंचदशीतील ब्रह्मानंद प्रकरण सांगणाऱ्या पहिल्या अध्यायात योग्याला येणाऱ्या अनुभवासह योगानंदाचे वर्णन केलेले. आता योगी म्हणजे कोण, पुन्हा या ध्यानयोगाचा विचार आहे किंवा आत्मानात्म विचार करणाऱ्या ज्ञानलक्षणा योगाचा विचार आहे, असे दोन्ही विचार आहेत. कारण दोन्ही विचार बाधितानुवृत्तीचाही विचार इथे मांडलेला आहे. म्हणून मांडताना पहिली सुषुप्तीची मांडणी केली, झोपेतल्या आनंदाचा विचार मांडला आणि तो आनंद विषय निरपेक्ष आहे असं सांगितलं. पण पुन्हा त्या अज्ञानामध्ये कळत नाही अशी एक भूमिका असते. अशा पद्धतीने मला काही कळत नाही म्हणून अज्ञानही जाहीर होतं, म्हणून त्या आनंदाला खरा आनंद मानता येत नाही. पण एक उदाहरण म्हणून आपल्याला खऱ्या आनंदासाठी हे झोपेच्या निमित्ताने होणाऱ्या आनंदाचं आपल्या पुढे मांडलंय. त्यानंतर मग पुढे उदासीनता म्हणजे आत्मानात्म विचार करून किंवा ध्यानाच्या निमित्ताने आनंदाशी एकरूप होऊन जी अंतःकरणात शांतता प्रस्थापित होते आणि त्या निमित्ताने जो आनंद होतो, तोही विचार आपल्या पुढे मांडला. तिसरा जो विचार आहे तो समाधीचा विचार आहे. तो ध्यानाच्या निमित्ताने आहे आणि पुन्हा बाधितानुवृत्तीच्या विचारांनी पण आहे. ध्यानामध्ये अंतःकरण वृत्ती शांत होते आणि स्थूल सूक्ष्म देह हे शांत होतात आणि महाकारण देहातनं खऱ्या समाधी सुखाचा अनुभव येतो. किंवा नको असलेल्या विचाराला हवे असलेल्या विचारांनी छेद देताना, किंवा खरंच मला आता आनंदाशी फ्रॅक्शन ऑफ सेकंद अनुभव घ्यायचा आहे, असू दे, सनिमित्त असू दे, तर तोही आनंद आपल्याला घेता येतो. आणि आनंदाचा अनुभव, आनंद नावाचं तत्वच हे संपूर्ण जगभर व्यापून आहे, हा त्यातला भाव आपल्याला तयार करता येतो. आणि मग सुख व दुःखांचे अनुभव या सर्वांतील स्वयंप्रकाश ब्रह्मानंदाचा अनुभव जो आहे तो सर्वत्र भरलेला आहे. भरला घनदाट हरी दिसे किंवा रीता ठाव या रागवे विण नाही, किंवा त्रिभुवन संचले विठ्ठले गा, अशा पद्धतीने आपण त्या आनंदाची देवाणघेवाण करू शकतो. म्हणजे मला आलेला जो आनंदाचा अनुभव आहे तो सर्वांमध्ये व्याप्त आहे. अशा पद्धतीने विचार करून या योगानंदाचा विचार, या संपूर्ण प्रकरणाचा विचार केवळ आनंदाकडे जाण्यासाठी आहे. हा एवढाच विचार जर माझ्या पक्का लक्षात आला तर मग ध्यानाच्या निमित्ताने आणि पुन्हा आत्मानात्म विचाराच्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती ही उदासीन म्हणजे शांत राहिली पाहिजे. अनुकूल प्रतिकूल भाव रहित उदासीन वृत्ती, हे परत एकदा मी म्हणतो. आणि अशी जेव्हा सहजावस्थेत राहते तेव्हा खऱ्या अर्थाने आनंदाचा अभ्यास पूर्ण झालेला असतो. आणि तो जर झालेला नसेल तर मला अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही, म्हणून मी अभ्यास अवश्य करा. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. सर नमस्कार. नमस्कार. साधारण 123व्या संदर्भात मला थोडंसं विचारायचं होतं. त्याच्यामध्ये सामान्य ज्ञानाकडून सहजावस्थेत जाणं साधकाला जाता आलं पाहिजे, म्हणजे हा जो विचार आहे, म्हणजे असा असेल तर मग ब्रह्मानंदापर्यंत त्याला पोहोचता येईल का, असा आता सामान्य ज्ञान जे आहे ते त्रिपुटीतलं आहे, ज्ञाता ज्ञान नाही. आता या प्रत्येक त्रिपुटीच्या ज्ञानामागे असणारं ज्ञान असतं, असा विचार करायचा. हा, आता ते सामान्य ज्ञान आहे म्हणजे सामान्य रूपाने सगळ्यांनाच ब्रह्मानुभव आहे. पण विशेषत्वाने मी सच्चिदानंद रूप आहे हे मला कळलेलं नाही, त्यासाठी साधन करावं लागतं. कारण या सामान्य ज्ञानामध्ये देहबुद्धी जाण्याची कुठेही विशेष व्यवस्था नाही. हा,
म्हणून आनंदाचं सामान्य ज्ञान हे आनंदरूप व्हायला पुरेसं नाहीये, त्याचं विशेषत्वाने ज्ञान व्हायला पाहिजे. विशेषत्वानं त्याचा हा, हे मग केलं ते पाहिजे. साधन केल्यावर होतं. देहबुद्धी घालवणं, करता भोगता भ्रांती घालवणं, अशा हा पद्धतीने ते विचार. आता कुठलंही तुम्ही हा बोला बोला. मोल दिल्याशिवाय काही मिळत नाही. खरंय खरंय जीवभावाचं खरंय. मोल द्यावंच लागेल. होय होय. हम्म. आणि तुम्ही जर 124व्या श्लोकात जे सांगितलं ना, म्हणजे मनाच्या बाबतीतला तो मला वाटलं मनातच तुम्ही जास्त त्याच्यात हे केलेलं चांगलं मन आणि ते हो. 2 प्रकारचे मनाचा तुम्ही उल्लेख केलात. तर हम्म. जनक महाराजांना सुद्धा ह्यांनी अष्टावक्र मुनीने असाच हे केला होता उपदेश अष्टावक्र हम्म. गीतेमध्ये, की तू म्हणजे तू मनाला सांगितलं मनाच्या अधीन तू जाऊ नकोस, म्हणजे आता तू अमित्व करू नकोस, तर हम्म. त्याच्यावर अंकुश लावण्याचा तू प्रयत्न केला पाहिजेस वगैरे, असं ते विष समजून त्याचा तू त्याग कर वगैरे असं सांगितलेलं होतं. हो. साधारण मला ते या श्लोकाशी मिळतं जुळतं वाटतंय, म्हणून मी थोडस शेअर करण्याचा प्रयत्न केला तुमच्याशी. बर बर. हा जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत.